नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुमच्या घरामध्ये कोणी 10वी उत्तीर्ण किंवा आयटीआय उत्तीर्ण असेल तर त्यांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा, कारण महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांच्या मार्फत 128 जागांची पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विविध पदांसाठी ही पदभरती होत आहे। या पदासाठी महिला पुरुष दोघेही अर्ज करू शकणार आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। वयाची अट बघितली तर 18 ते 30 वर्षापर्यंतचा उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता, परंतु अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदाची माहिती, शिक्षण पात्रता, वेतन, निवड प्रक्रिया व अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मालेगाव मंडळ यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेला आहोत, ज्यामध्ये वीज तंत्री, तारतंत्री आणि कोपा या पदाकरिता 128 रिक्त जागांची भरती या विभागामार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे। ज्यामध्ये वीज तंत्री पदासाठी 60 जागा, तारतंत्री पदासाठी 60 जागा, तर कोपा पदाकरिता 8 जागा, अशा एकूण 128 जागांची ही पदभरती या ठिकाणी शिका उमेदवारी या पदासाठी महावितरण कंपनी मालेगाव मंडळ यांच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात येत आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता, परंतु अर्ज करण्यापूर्वी या संपूर्ण पदभरतीची माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। तर ती पात्रता कशा प्रकारची या ठिकाणी असणार आहे त्याची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती संबंधात तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचणी ते जाणार नाही। तर बघा मित्रांनो, ही जी पदभरती आहे ती नाशिक जिल्ह्यातील शिकाऊ उमेदवारांकरता या ठिकाणी असणार आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाड, सटाणा व कळवण विभागाकरता या ठिकाणी असणार आहे। त्यामध्ये वयोमर्यादेची जी अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे, त्यामध्ये किमान वयाची अट 18 वर्ष, तर कमाल वयोमर्यादा 30 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग या कॅटेगरीतील उमेदवारांकरता 5 वर्षाचे एज रिलॅक्शन इथे लागू असणार आहे। तर या पदासाठी कोण अर्ज करू शकणार आहे, तर नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता या ठिकाणी एलिजिबल आहे। त्यानंतर शिक्षण पात्रता कशा प्रकारची लागणार आहे, तर 10वी उत्तीर्ण असणारे प्लस महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आयटीआय, वीज तंत्री, तारतंत्री आणि कोपा या व्यवसायाची परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार इथे अर्ज सादर करू शकणार आहे। तर एकंदरीत या ठिकाणी बघू शकता शिक्षण पात्रता या पदासाठी इथे देण्यात आलेली आहे। 10वी प्लस संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणारे उमेदवार इथे अर्ज सादर करू शकणार आहे। आणि या ठिकाणी बघा, गुणांची अट सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। खुल्या प्रवर्गाकरता किमान जी गुण लागणार आहे ती 60% या ठिकाणी लागणार आहे, आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता किमान 55% या गुणाची अट इथे देण्यात आलेली आहे। तर या दिलेल्या पात्रतेनुसार तुम्ही जर इथे एलिजिबल असाल तर या पदांसाठी अर्ज इथे सादर करू शकता। अर्ज आता कुठे करायचं, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, अर्ज करण्याकरता अप्रेंटिसशिप विभागाचं पोर्टल या जाहिरातीमध्ये या ठिकाणी नमूद केलेलं आहे। तर या ठिकाणी बघू शकता www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे, आणि ऑनलाईन अर्ज सादर करताना संबंधित शिक्षण पात्रतेची कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे, आणि या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा। प्रशिक्षणाचा कालावधी हा 1 वर्षाचा या ठिकाणी असणार आहे, आणि 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला सरकारच्या नियमानुसार आणि शिका उमेदवारी या नियमानुसार विद्यावेतन इथे अदा करण्यात येणार आहे। तर उमेदवाराने आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, 10वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, आयटीआय 4 सेमिस्टरची गुणपत्रिका, अशी सर्व कागदपत्र तुम्हाला अप्रेंटिसशिप विभागाच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करताना त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे। तर यामध्ये आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी आपले जातीचे प्रमाणपत्र, त्यासोबत आधार कार्ड, दिवस प्रमाणपत्र ही कागदपत्र सुद्धा या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे। 22 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला या जाहिरातीमधून या ठिकाणी घ्यायची आहे। या वृत्तपत्रामध्ये या संपूर्ण पदभरतीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊन तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे। अंतिम निवड जी असणार आहे मित्रांनो, ती गुणांच्या आधारे असणार आहे। त्यामध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार नाही, कोणत्याही प्रकारची मुलाखत होणार नाही। अंतिम
गुणांची यादी या ठिकाणी तयार करून त्या ठिकाणी तुमची निवड इथे केल्या जाणार आहे. तर 10वी मध्ये मिळालेल्या आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांची जी काही टक्केवारी या ठिकाणी असणार आहे त्या टक्केवारीनुसार तुमची अंतिम निवड या पदासाठी या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील त्यांनी इथे प्रयत्न करायचा. तर अशा प्रकारची ही पदभरती शिका उमेदवारी या पदासाठी 128 जागांसाठी या ठिकाणी होत आहे. तेव्हा तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर इथे प्रयत्न करू शकता. तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे आणि त्या पदभरतीची माहिती या ठिकाणी आपण थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.